बंदी घालण्यात आलेल्या जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा दानपेटीमध्ये स्वीकारू नका असे आदेश विधी आणि न्याय विभागाने राज्यातल्या प्रमुख मंदिरांना दिलेत। मंदिर समितीने भाविकांनाही याबाबत आवाहन करण्याच्या सूचना विधी आणि न्याय विभागाने दिल्यात। तसंच दान केलेल्या 1000-500च्या नोटा दररोज बँकेत जमा करता येणार नसल्याचे आदेशही विधी आणि न्याय विभागाने राज्यातल्या प्रमुख मंदिरांना दिलेत। दरम्यान नोटबंदीचा परिणाम मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवरही दिसून आलाय। दानपेटीत आठवड्याला सरासरी 40 ते 50 लाखांपर्यंत जमा होणारी रक्कम आता सुमारे 50% घटली आहे। याबाबत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। सिद्धिविनायक मंदिरावरही झालेला आहे। मुंबईतील नामांकित मंदिर आहे ज्याच्यामध्ये दररोज साधारणतः 5 लाखापर्यंत जमा होतात देणगी, पण आता ती 50% घटलेली आहे। त्याचप्रमाणे एक अध्यादेश देण्यात आलेला आहे विधी व न्याय खात्याच्या वतीने। आपल्यासमोर मंदिर समिती CEO पाटील साहेब आहेत। सर, विधी व न्याय खात्याने जो आदेश काढलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? शासनाने काल जे परिपत्रक इश्यू केलेलं आहे त्याच्यामध्ये भाविकांना न्यासाने असे प्रयत्न करावेत की भाविकांना 1000 आणि जुन्या 1000 आणि 500च्या चलनी नोटा दान किंवा देणगी म्हणून देण्यासाठी सक्रियपणे प्रवृत्त करावे। त्याचप्रमाणे जे काही दानपेटीमध्ये जमा झालेले जे दर दिवशी जे जमा होतात 500 आणि 1000च्या नोटा त्या दररोज बँकेमध्ये जमा करू नयेत असे निर्देश दिलेले आहेत। यापुढे जाऊन जे काही 1000 आणि 500च्या ज्या चलनी नोटा आहेत त्या कदाचित पूर्णपणे स्क्रॅप करायच्या आहेत, तर त्या मंदिराकडून जाऊ नयेत किंवा लोकांनी त्याच्यामध्ये दान म्हणून अचानकपणे टाकू नये आणि त्या पुन्हा चलनात येऊन त्याचं पुन्हा चलनामध्ये किंवा पैशामध्ये देणगी याच्यामध्ये रूपांतर होऊ नये हा कदाचित उद्देश असण्याची शक्यता आहे। एकतर भाविकांवर मोठा परिणाम झालेला आहे, कारण आम्हाला जे म्हणजे आमच्याकडे जे ॲव्हरेजली भाविक येतात ते डेली ॲव्हरेज जर काढला तो 45 ते 50 हजार आहे, पण या ठिकाणी आता तो अगदीच 10 आणि 5 आणि 10 हजारावर 10 आणि 15-20 हजारावर आलेला आहे। मंदिर संस्थांना 50% देणगीवर परिणाम सिद्धिविनायकच्या इथे झालेला आहे, पण त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1000 आणि 500च्या नोटा दररोज भरता येणार नाहीत अशा स्वरूपाचे आदेश विधी व न्याय खात्याने दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन पेडणेकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।